सर्वांना नमस्कार. आज आपण महिला तक्रार निवारण समिती माहे ऑक्टोबर 2025 याचे इतिवृत्त लेखन कसे करायचे हे पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षा श्रीमती यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेत शाळेचे मुख्याध्यापक, सदस्य, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यावर चर्चा करून त्यात कोणताही बदल न करता आहे तसे कायम ठेवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. विषय क्रमांक 2. महिला सशक्तीकरण आणि आत्मविश्वास वाढवणे. आज शाळेत महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि सशक्तीकरण घडवणे या विषयावर चर्चा झाली. मुलींनी शिक्षण, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात निर्भयपणे सहभाग घ्यावा, स्वतःवर विश्वास ठेवावा असे मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण हे सशक्तीकरणाचे प्रभावी साधन असल्याचे सांगण्यात आले. ठराव. शाळेत महिला सशक्तीकरण सप्ताह साजरा करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम जसे की भाषण, पोस्टर स्पर्धा व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येतील असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 3. शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना. आज शाळेत महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सुरक्षित आणि स्वच्छ शौचालय, तक्रार पेटी, महिला शिक्षकांची देखरेख तसेच CCTV कॅमेरे यांची व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात सुरक्षित वाटावे यासाठी शिक्षक आणि कर्मचारी यांनी सतत लक्ष ठेवावे असे मार्गदर्शन करण्यात यावे. ठराव. मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत नियमित निरीक्षण, स्वच्छतेची काळजी, तक्रार पेटीतील तक्रारींचे गुप्त निवारण करण्याची कार्यवाही करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 4. ऑनलाईन फसवेगिरी व त्यावरील उपाय. आज शाळेत महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत ऑनलाईन फसवेगिरी, छळ म्हणजेच मोबाईल, सोशल मीडियावर होणारा गैरवापर, अश्लील संदेश किंवा त्रास याविषयी विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. अशा प्रकारच्या छळाचा सामना केल्यास पालक, शिक्षक किंवा समितीकडे तक्रार करावी. स्वतःची गोपनीय माहिती शेअर करू नये असे मार्गदर्शन करण्यात आले. ठराव. विद्यार्थिनींमध्ये ऑनलाईन सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येईल असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 5. महिला सशक्तीकरण आणि आत्मविश्वास वाढवणे. आज शाळेत महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि सशक्तीकरण घडवणे या विषयावर चर्चा झाली. मुलींनी शिक्षण, खेळ, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात निर्भयपणे सहभाग घ्यावा, स्वतःवर विश्वास ठेवावा असे मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण हे सशक्तीकरणाचे प्रभावी साधन असल्याचे सांगण्यात आले. ठराव. शाळेत महिला सशक्तीकरण सप्ताह साजरा करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम जसे की भाषण, पोस्टर स्पर्धा व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येतील असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या संमतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.